हे बघ, दूधवाल्याचे पैसे दिलेत, लाईट बिल भरलंय, ते मी हे बाबांच्या वहीत नोंद करून ठेवते हा. आणि गॅसवाल्याचे द्यायचे आणि डॉक्टरचे दिलेत. बर मेघा, डॉक्टर काय म्हणाले ग? आई, आपण जे रिपोर्ट्स केलेत ना त्यातून काही क्लिअर होत नाहीये, म्हणून आपल्याला ऍडव्हान्स टेस्ट करायचे. एकदा आपल्याला कळलं ना की प्रॉब्लेम कुठे आहे, मग ट्रीटमेंट सुरू करता येईल ना. साधारण किती पैसे लागतील ग ट्रीटमेंटला? आई, ते मी आणि मनू बघून घेऊ. तू सांगणार आहेस की नाही मेघा? 20 ते 30 हजार होऊ शकतो, पण त्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. नुसतं ना लुटा लूट आहे. काय करायची एवढी महाग ट्रीटमेंट? काही नको ती. हे बघ, मला वाटलंच होतं तू असं म्हणणार, म्हणून तुला सांगत नव्हते मी. आई, आपल्याला कळलं नाही की काय प्रॉब्लेम आहे, तर आपण ट्रीटमेंट कशी घेणार? आणि ट्रीटमेंट नाही घेतली तर तू बरी कशी होणार सांग मला. शेवटी सगळं परमेश्वराच्या मनात आहे ना, तेच होणार. मे आय कम इन सर? मिस मानसी, मला वाटलं तुम्ही डायरेक्टली आत याल. सर, तुमच्या परमिशन शिवाय कसं? म्हणजे अजूनही मी इथला बॉस आहे. कुठलीही गोष्ट माझ्या परवानगीशिवाय होत नाही हे लक्षात आहे अजून यांच्या. या आत या. माझं काही चुकलं का सर? नाही नाही, काही चुकलेलं नाही तुमचं. प्लीज कम इन. मिस मानसी, काही गोष्टींचं एक्सप्लेनेशन हवंय मला, द्या. ओके सर. ती डिफॉल्टर्स लिस्ट आणि रिकव्हरी रिपोर्ट तुम्ही फायनल केलाय? हो. मग त्या सत्यजित वाडेकर यांचं नाव कोणाला विचारून कट केलं? सर, मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं हे महत्वाचंच नाहीये इकडे. माझ्या कन्सेंट शिवाय त्याचं नाव तुम्ही कसं काय कट केलं? कोणाला विचारून केलं? मिस मानसी, कम ऑन, आय नीड एन आन्सर. आय एम सॉरी सर, मी तुमच्याशी आधी याबद्दल बोलायला हवं होतं, पण आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनच्या दृष्टीने मला जे योग्य वाटलं तेच मी केलं सर. कंपनीच्या रेप्युटेशनसाठी? गो ऑन, प्लीज एक्सप्लेन. सर, आपण मिस्टर वाडेकरांना कोणतीही लीगल नोटीस इश्यू केली नव्हती, ना लेखी स्वरूपात वॉर्निंग, ना काही रिमाइंडर दिलं होतं. त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीने कॉन्टॅक्ट ठेवला नव्हतं सर. कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांचं घर सील करण्यात आलं होतं. त्यांनी घर परत मिळवण्यासाठी जर केस केली असती ना सर, तर आपल्याला त्यांचं घर परत द्यावं लागलंच असतं, शिवाय आपल्या कंपनीचं नावही खराब झालं असतं. आणि आता आपण मार्केटमध्ये नवीन टाइप्स करतोय सर. त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचली असती तर मग त्यांनी बॅकआउट केलं असतं, शिवाय आपलं खूप नुकसान झालं असतं. म्हणून मग मला वाडेकरांचं घर परत मिळवून देणं आणि त्यांच्याकडून पूर्ण लोन क्लिअर करून घेणं योग्य वाटलं. सॉरी सर, खरं तर मी हे आधी तुमच्याशी बोलायला हवं होतं, पण तेवढा वेळच नाही मिळाला सर. खरंच सॉरी. ठीक आहे, तुम्ही जे केलं ते कंपनीसाठी योग्यच केलं, पण यापुढे माझ्या कन्सेंट शिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही. कुठलीही गोष्ट करायची नाही. कीप दॅट इन युअर हेड. येस सर. कम ऑन, गेट बॅक टू युअर वर्क. हो सर. वन ऑल. ए भोप्या, कसले गेम खेळतो रे? गेम तर तुम्ही खेळताय सर, मी फक्त स्कोअर लिहितो. चेकचा गेम तुम्ही जिंकलात, पण हा गेम मिस मानसी जिंकले. त्यामुळे 1-1 इक्वल. गेम असो किंवा आयुष,
या समर प्रताप जागीरदारची बरोबरी कोणीही करू शकत नाही. सर मला थोडे पैसे हवे होते. नाही सर, मला थोडी पैशांची मदत नाही म्हणू. जरा नीट विचार करून नीट बोल. सर मला माझी सॅलरी हवी. जाऊ दे, मी बोलेन नीट. येस, कम इन. डिफॉल्टर्स. मिस मानसी बोला ना. सर ते मी. मिस मानसी बोला, मी तुम्हाला बाहेरही विचारलं. काही प्रॉब्लेम आहे का आज? सर मला तुमची मदत हवी होती. अरे समर सर तर सगळ्यांनाच मदत करतात. सर मला माझी सॅलरी मिळू शकेल? म्हणजे ऍडव्हान्स सॅलरी. म्हणजे मी म्हणाले कारण. नाही, तुम्हाला काय हवंय हे लक्षात आलं माझ्या, पण कशासाठी? थोडं पर्सनल आहे सर. एक 6 महिन्याची सॅलरी मला ऍडव्हान्स मिळाली तर खूप बरं होईल. 6 महिन्याची म्हणजे खूपच होते. एवढं नाहीये काही. प्रॉब्लेम कोणाचा आहे बघा ना. मिस मानसींचा प्रॉब्लेम आहे. हो मिस मानसी, मला नेमकं कारण कळू शकेल? सर थोडं पर्सनल आहे. हो काय पर्सनल? मिस मानस, मी नाहीये का तुमचा फॅमिली मेंबर? आता तुम्ही मानत नसाल तर मग राहू दे. नाही सर, तसं काही नाहीये. ऍक्च्युली सर आईच्या काही टेस्ट करायच्या आहेत आणि बाबा गावी गेलेत तर त्यांना तिथेही थोडी मदत लागणार आहे. माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये म्हणून मी. आहे तुमच्याकडे ऑप्शन, तुम्ही वापरत नाही आहात. अहो ब्लँक चेक मी दिलाय तुम्हाला, त्यावर तुम्हाला हवे ती अमाऊंट टाका. तुमचेच पैसे ते वापरा. नाही सर, मी असं नाही करू शकत. आणि तुम्ही म्हणालात ना, तो व्यवहार तुमच्यात आणि बाबांच्यात झालाय. माझा त्या चेकवर काहीच हक्क नाहीये. अहो पण माझ्या सॅलरीवर तर माझा हक्क आहे ना. म्हणजे असं मला वाटतं. तुमच्या सॅलरीवर तुमचा हक्क नक्कीच आहे, पण ऍडव्हान्स सॅलरीवर नाही ना. ठीक आहे, तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी फक्त विचारायला आले होते. येते सर. मिस मानसी, अहो मी नाही तरी म्हणालोय का? 6 महिन्यांचे पैसे द्यायचे तो मला जरा विचार करायला वेळ तर द्या. येस सर, थँक्यू. मॅडम आता व्यवस्थित सह्या करा. हो. अनिकेतशी बोलून बघते. मिस मानसी, जरा आत या. आलेच. परत सर एकदा बघू. हो. गोप्या, कॉन्ट्रॅक्ट नीट चेक कर. एक जरी चूक असेल ना तरी 100 वेळा हाताने लिहायला लावेल तुला. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर तुम्ही काही ठरवलं का? मी तुम्हाला 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी द्यायला तयार आहे. ओके, थँक्यू सर. पण कसं आहे ना मिस मानसी, तुम्हाला ऍडव्हान्स सॅलरी देणं याच्यात फार रिस्क आहे. हो असं बोपेनं वाटतंय.
हा काय तुम्हाला आम्ही पैसे दिले आणि तुम्ही उद्यापासून कामावर आलाच नाही, त्या पैसे घेऊन पळून गेलात तर काय करायचं आम्ही? पण इथे विश्वासाचा प्रश्न आहे ना सर. नाही, माझा विश्वास आहेच हो तुमच्यावर. थँक्यू सर. पण कसं आहे ना, एनिथिंग कॅन हॅपन. तुम्ही प्रूव्ह कसं कराल की मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो? ठीक आहे सर, मी तसं तुम्हाला पेपर्सवर लिहून देते. पेपरवर कोण विश्वास ठेवतो हल्ली? डिस्ट्रॉइड. सर तुम्ही सांगा मग मी काय करू? हेच. काय? बसा बसा. सत्यजित, म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळालं तर आता? हो आई, म्हणूनच मला आता सगळ्या गोष्टींची पुन्हा नव्याने सुरुवात करायची. म्हणून मेघाला घेऊन जायला आलो होतो. पण ती काय हट्टी आहे, ऐकणार नाही माझं. काही झालं तरी माझी मुलगी आहे, मला माहितीये ना ती किती हट्टी आहे ते. हो तेही खरंच आहे म्हणा. म्हणून तुम्ही समजावा तिला. रादर तुम्हीच समजवू शकता तिला. एकदा मेघाशी बोलून बघा ना. नक्की बोलीन मी. सत्यजित, एक काम करतोस? काय? मला तिथनं गोळी देतोस जरा? ही का? हा. गोळी अख्खी नको, अर्धी कर. बर. घ्या. नको मला, ती परत जोडून ठेवून देत अशी. काय मस्करी करताय का माझी? अहो तोडलेली गोळी परत कशी जोडू? काहीतरीच काय. हो ना, सत्यजित, विश्वासाचंही असंच असतं. एकदा का त्याला तडा गेला ना की तो पुन्हा सांधता येत नाही, आणि सांधायचा प्रयत्न केला की त्याचा ओरखडा कायम राहतो. आलं लक्षात माझ्या. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ मेघा कधीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. सत्यजित, असा हतबल होऊ नकोस. गोळी अर्धी झालीये, पण गोळीत पॉवर आहे ते महत्वाचं. नाही, कळलं नाही मला. तुमच्या नात्याचंही असंच आहे. आता जरी तुमचं नातं तुटलेलं असेल, मेघाचा विश्वास तुटलेला असेल, तरी विश्वास आहे हे महत्वाचं. अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. खरं सांगू, या सगळ्यावरनं आता एकच औषध आहे, वेळ. तुम्हाला तुमच्या नात्याला थोडा वेळ द्यावा लागेल. मेघाचा विश्वास जिंकण्याकरता तिला थोडा वेळ द्यावा लागेल. आई, तुम्ही म्हणाल ते करायची तयारी माझी. मला मेघा परत हवी, बस. आता असं समजा की तुमच्या नात्याच्या परीक्षेचा काळ चालू आहे. एकदा काय हातून ताऊन सलाखून निघालात ना, तुम्ही कायम एकमेकांसोबत असाल. आई, मी पूर्ण प्रयत्न करेन आमच्या नात्याला पुन्हा एक चान्स देण्याचा. मेघाचा विश्वास जिंकायचा आहे मला. हा, फक्त यासाठी मला तुमची मदत हवी. हे बघ, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. ही लढाई मात्र तुमची आहे आणि तुम्हालाच लढायची आहे. कळलं मला. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. नक्कीच. येतो. हो. द्या मिठो. आणि काळजी घ्या. आलो. वा, जेवण होतं. आपण हरलो ग मनू. मी खूप प्रयत्न केले पण पैशांची अरेंजमेंट झालीच नाही. आता जमीनही हातातून गेल्यात जमा आहे. असो,
त्या वरच्याची इच्छा, दुसरं काय? मुद्दाम केलंस ना हे सगळं? काय झालं? म्हणजे सगळं करून सवरून मी काही केलंच नाही हे जे काही दाखवतेस ना, हॅट्स ऑफ. नीलम मॅम, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय मला खरंच कळत नाहीये. तू 6 महिन्यांची सॅलरी ऍडव्हान्स मागितलीस ना? तुम्हाला कसं कळलं? ते इम्पॉर्टंट नाहीये, होय का नाही? हो, मागितली कारण मला 2 महिन्यांची सॅलरी ऍडव्हान्स पाहिजे होती. तुझ्यामुळे मला रिजेक्शन लेटर मिळालं आणि तुला अप्रुव्हल. हो, पण मी ते अप्रुव्हल घेणारच नव्हते. करेक्ट, कारण तुला पैसेच नको आहेत. तुला काय हवंय ना हे तू ठरवलंयस. नीलम मॅम, जरा हळू. या सगळ्यांसमोर मला हरवायचंय आणि समर सर फक्त आणि फक्त तुझंच कसं ऐकतात ना ते प्रूव्ह करायचंय. बस, जे तू केलंस. हे बघा नीलम मॅम, तुम्ही मला खूप सिनियर आहात, पण म्हणून तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घेईन असं नाहीये, कळलं ना? मॅम जाऊ द्या हो. आणि जाऊ दे, माझ्याकडे या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासाठी. यू मीन टू से की मी रिकाम टेकडी आहे, माझ्याकडे काही कामं नाहीयेत, राईट? मी असं काहीच म्हटलेलं नाहीये मॅम. कशाला उगीच भांडताय तुम्ही? मी भांडण वाढवते आणि तू काय केलंस ते का नाही सांगत सगळ्यांना? हे बघ, तुला अजून माहित नाही ही नीलम काय चीज आहे. अरे भाई, तू सांगितलेली सगळी कामं करतोय ना आपण. तू फक्त लवकर यार, तुझ्याशिवाय करमत नाही ना आपल्याला. काय? अरे ठीक आहे ना, येतोय ना मी आता. भाई अरे तर काय सांगू तुला. अरे आने भाई, पटकन आठवलं मला. मनू तुला काही बोलली का रे? काय रे? अरे तो आयटम हल्ली रोज येतो मनूच्या घरी. कोण? अरे तोच तो रोमिओ, मनूचा मनोहर. तो रोज घरी येतो? भाई आता तू मला काय विचारतोस? मला वाटलं मनूने तुला कल्पना दिली असणार त्याबद्दल. अरे नुसतं घरी येत नाही, मनूला तर रोज पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस पण मिळाली आहे. म्हणजे? तुला ना यार सगळं एक्सप्लेन करावं लागतं यार. हे तो मनूला ऑफिसला न्यायला आणि परत घरी सोडायला पण येतो. मनू काही बोलली नाही रे मला. ठीक आहे, मी संध्याकाळी बोलतो मनूशी. विचार भाई, मी तर बोलतो कन्फर्म विचारच. मला वाटतं आपली मनू आहे ना, मनोहरला इम्प्रेस झाली आहे यार. चैत्या, तुम्ही दोघं मिळून आता माझी शाळा घेणार का? मस्त मस्त. तुला माझ्याशी बोलायला वेळ नाहीये, चैतन्याशी बोलत बसलायस ना. बोलू नकोस तू माझ्याशी. जाते मी, बाय. अगं मनू, जरा शांत हो. अगं चैत्या पण मित्र आहे ना माझा, म्हणून आपलं 2 मिनिटं बोलत होतो. मनू, तू आता असं करणार? अन्याबाई आपला पण मित्र आहे ना. आणि हे बघ, तुझ्या आधी ना मी गर्लफ्रेंड आहे त्याची, कळलं ना? आता पुरे हा, दोघं युगाच मस्करी करू नका माझी. तू इथे आलास ना की मग बघते तुला बरोबर. अगं मनू, ऐक ना, मी येईपर्यंत प्लीज आईची काळजी घे. ते तू सांगायची गरज नाहीये मला. सासूबाईंची काळजी मी बरोबर घेते. अगं तसं नाही, काय मला यायला अजून 2-4 दिवस आहेत ना, म्हणून म्हणालो. 2-4 दिवस? हो. जा अनिकेत, तू मला यातलं काही सांगितलं नव्हतं. बोलू नकोस तू माझ्याशी. बाय. अगं मनू, अगं ए मनू, मनू ऐक ना मनू. अन्याबाई, तू नक्की मला टेपा लावतोयस की मनूला? मला म्हणालाच उद्या येतोय, तिला म्हणाला 2-4 दिवसानंतर. बाई बाई, नक्की खरं काय? बात का शेठ? अरे शाळा फक्त काय तुम्ही घेणार का? अरे मी पण गंमत केली रे. पण आपला प्लॅन फायनल आहे. हा, आणि तू मी सांगितलं तसंच करायचंस यार. काय काय करावं लागतं यार मला. काय नशीब आहे माझं यार. हो शेठ, नौटंकी बास करा आणि मनू समोर पचकू नकोस, कळलं का? हा, मी नाही पचकत, तूच पचकशील. प्रेमात वाहत जाशील तू. रे आपण काही पण बोलतोस. काय लाजलाय बाई, एक नंबर. चैत्या, आता गप्प बसतोस का आता? Yes, Lankari Finance Company. How may I help you? Okay. Thank you. Have a good day. Bye, sir.
हॅलो एव्हरीवन, हाय. माझ्याकडे तुमच्यासाठी 2 न्यूज आहेत. एक चांगली न्यूज आहे आणि एक वाईट न्यूज आहे. आधी कुठली सांगू? चांगली सांगा सर. तर चांगली न्यूज ही आहे, मागच्या आठवड्यात मिस मानसींनी जे प्रेझेंटेशन सांभाळून घेतलं, मिस्टर शहांना कन्व्हिन्स केलं, त्यामुळे मिस्टर शहा आपल्या कंपनी बरोबर आता काम करायला तयार आहेत. नाही, तुम्हा सगळ्यांना सुद्धा काँग्रॅट्स, अभिनंदन. आणि आता वाईट बातमी, अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपला स्टाफ कमी करावा लागणार आहे. काय? अरे गंमत करतोय तुमची, गंमत करतोय मी. हा, इनफॅक्ट आपल्यावरची जबाबदारी तर आणखीन वाढणार आहे. आपल्याला खूप जास्त काम करावं लागणार आहे आणि म्हणूनच आपल्याला मदत करण्यासाठी एक सुपर टॅलेंटेड, ब्रिलियंट, हँडसम, डॅशिंग माणूस आपल्या टीमला जॉईन होणार आहे. सर, हे कोण आहे डॅशिंग आणि स्मार्ट? प्लीज वेलकम मिस्टर मनोहर. वेलकम सर, वेलकम. मिस्टर बोपे, आपल्या टीमला इंट्रोड्यूस करा. या मिस ईशा. हाय. नमस्कार. या नीलम मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन सर. नमस्कार. हे परब साहेब. नमस्कार. नमस्कार. आणि या मिस मानसी मॅडम. तुमच्यासारख्याच हुशार, टॅलेंटेड आणि ब्रेव. हॅलो मिस मानसी, कशा आहात तुम्ही? मानसी मॅडम, ही जरा फाईल अपडेट करून देता का? मानसी मॅडम, मानसी, ही जरा फाईल अपडेट करून देता का? हो. मॅडम, तुमची कॉपी टेबलवर ठेवली. थँक्यू. मानसी मॅडम, तुमची चहा. कशी सावरू मी, आवरू रे मी स्वतः. नाही मला बंद नको होऊन देऊ. तू? हा मॅडम, काय झालं? नाही, थँक्यू म्हटलं. मॅम, मला लोन संदर्भात बोलायचं होतं. मिस मानसी, थर्ड डेस्क. ओके मॅम. एक्सक्यूज मी मॅडम, माझं तुमच्याकडे काम आहे. हा बोला, मी तुमची काय मदत करू? मला जरा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी बद्दल विचारायचं होतं. ठीक आहे, या माझ्या बरोबर. चला तिकडे बसू.
मॅम मॅडम मॅडम कोणी आहे का इथं? नाही. मॅम हा चला. बहुतेक मानसी मॅडम ना मोरेंची आठवण येते. मॅम ही माझी फाईल. सर आमच्याकडे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीसाठी खूप ऑप्शन्स आहेत. मुळात इंटरेस्ट रेटही कमी चार्ज करतो आम्ही आणि प्रोसेस फी सुद्धा नाहीये. हो ना, म्हणूनच मी लंकारी फायनान्स मध्ये आलो. थँक्यू सर. तुमचा हा विश्वासच आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मॅम साधारण कितीपर्यंत मला लोन मिळू शकतं? इफ यू डोंट माइंड तुम्हाला एक विचारू? विचारा ना. तुम्हाला लोन नक्की कशासाठी हवंय? मॅम माझी मुलगी सध्या 12वीला आहे. खूप हुशार आहे. तिला पुढच्या शिक्षणासाठी फॉरेनला जायचंय. त्यासाठी मी लोन बघतोय. अरे वा, मग तर एज्युकेशन लोन हा खूप चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट रेटही कमी असेल आणि EMI सुद्धा कमी भरावा लागेल. हो मॅडम चहा आणली. हा मॅम काय झालं? काही नाही. मनू वेडी आहेस का? काय चाललंय तुझं? आणि इथे कसा असेल? आलेच हा मी. हो. ईशा एज्युकेशन लोनचे पेपर्स दे ना. हा हॅलो. हा हो मी आता ऑफिसमध्ये आहे. मी तुला करते नंतर फोन. माझा फोन. हॅलो. अनिकेतचे 8 मिस कॉल्स.